ग्रुपवर एक मेसेज टाकला की आमच्या गावाचे सरपंच ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवत नाही. अशा संदर्भात मी मेसेज टाकल्यानंतर मी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतमध्ये दाखल झालो. तर मला रेखाबाई अनिल अक्कलकर व त्यांचे साथीदार मिळून जवळपास 11 जणांनी मला अमानुष मारहाण केलेली आहे. त्याबद्दल मी ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड इथे मी तक्रार दाखल केली व 11 जणांविरोधात FIR दाखल केलेली आहे. हा त्याचा पुरावा आहे. व त्यांनी माझ्यावर खोटे केसेस दाखल केलेले आहे की 352, 351 ह्या की मी महिलेची छेडछाड करून त्याचे असली शिवीगाळ केलेली आहे म्हणून. सिंदेफळ ग्रामपंचायत सिल्लोड तालुका. मी माहिती मागितली होती का RTI अर्ज राईट फॉर इन्फॉर्मेशनच्या अर्जाची माहिती मागितली होती का कोणतीही शासकीय निधी 15 वेतन आयोग, नीती आयोग आणि आमदार खासदार निधी व नरेगा निधीच्या बांधकामाविषयी व कामाविषयी मी माहिती मागितली होती. हो, दिलेली. पोलिसांनी ॲक्शन अजूनपर्यंत घेतलेली नाही माझ्या हिशोबाने. बरोबर. आज तुम्ही जिल्हा परिषद आलाय, कोणाला निवेदन देणार? CO मॅडमला निवेदन देण्याकरता आलेलो आहे. काय नेमकं निवेदन? माझ्या निवेदनाची नेमकी मागणी हे आहे का ज्या शासकीय पदावर असताना त्यांनी माझ्यावर जी मारहाण केलेली आहे त्या विरोधात मी त्यांचा राजीनामा मागण्याकरता आलेलो आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार पहिला मुद्दा हा आहे का त्यांनी एक नागरिक जो प्रश्न उपस्थित करत होता त्याला मारण्याचा अधिकार त्यांना मुळीच नव्हता. भ्रष्टाचार हा बाजूला राहू द्या, पण त्यांना मारण्याचा अधिकार मुळीच नव्हता. संविधानाने त्याला अधिकार दिलेला नाही. याच्यामुळे मला राजीनामा त्यांचा मागायचा आहे. पुढची भूमिका हीच असणार आहे की त्यांची मी राजीनामा मागणार आहे CO मॅडमकडे. व मला पुढे जर चालून जर उपोषणही करायचं वेळ पडली तर मी उपोषणाला बसणार आहे. जिल्हा परिषद समोर जिथे मला परवानगी मिळेल त्या पद्धतीने मी बस. कोणते पोलीस अधीक्षक ग्रामीण? मी म्हणतोय का पोलीस निरीक्षकांनी त्याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर तातडीने त्यांच्यावर हे करावे.